अदानी समूहानं देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा स्वच्छ करून मागितली। याचं मुंबई पालिकेवर ओझं, म्हणूनच अदानींना मदत करण्यासाठी सरकारनं घनकचरा टॅक्स लावला, आदित्य ठाकरे यांचा आरोप। उद्या दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेमध्ये सादर होणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। उद्या उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की मग राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार हे बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचं खोचक ट्विट। वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास कोर्टामध्ये जाऊ। वक्फ बोर्डाची संपत्ती ही मुस्लिम समाजाची। वक्फ सुधारणा विधेयकावर माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। संसद भवनामध्ये आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक। राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेच्या सभागृह नेत्यांसोबत वक्फ विधेयकावर चर्चा। वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी देखील बैठक। बैठकीमध्ये वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा झाली। सुप्रिया सुळे यांची माहिती। पिंपरी चिंचवडमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजोग वाघेरे पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्कार सोहळ्याला वाघेरे यांची उपस्थिती। राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। जेजुरी गडावरील भंडाऱ्यामध्ये भेसळ, भाविकांच्या आरोग्यासह जेजुरी गडाला देखील धोका। भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची माजी प्रमुख विश्वस्तांची मागणी। इंडियाज गॉट लेटंट शोमधील वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण। रणवीर अलाहाबादिया आशिष चंचलानीला पासपोर्ट देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। मागणी मान्य केल्यास तपासावर परिणाम होईल, कोर्टाचं निरीक्षण।